तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे म्हणजे नम्रता जे काही कारस्थान करते ते आता कोणाच्याही लक्षात येत नाहीये असं तिला वाटत आहे। पण या वेळेला मात्र आता ईश्वरीच्या लक्षात आले नम्रताचं कारस्थान आणि त्याच्यातच ईश्वरी आता मात्र सगळ्यांच्या समक्ष नम्रताचं थोबाड फोडणार आहे। कारण कितीही काही झालं तरी बहीण जरी असली तरी सुद्धा जे काही सात्विका फॅशनसाठी जे काही आटापिटा मात्र आता इकडे अख्खं कुटुंब राजे शिर्के कुटुंब करत आहे आणि त्याच सगळ्यावरती पाणी फिरवायला निघालेली आहे ती म्हणजे नम्रता। आणि हे सगळं ईश्वरीला कसं समजलं, ईश्वरीला कसं समजलं की या सगळ्यामध्ये नम्रता मात्र आता खोटारडेपणा करत आहे आणि त्यानंतर ईश्वरीने कशा पद्धतीने नम्रताचं थोबाड फोडले। भर आता इकडे ह्याच्या वेळेला आता इकडे कॉम्पिटिशनच्या वेळेला मात्र आता नम्रताचं थोबाड फोडत ईश्वरीने सगळ्यांच्या समोर कसा काय कुठे खुलासा केलाय सविस्तरपणे सगळं पाहूया। आपण तर आता पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये ईश्वरीला जरी दिसत नसलं तरी तिचा इरादे मात्र आता मजबूत आहेत आणि तिने आपल्याला न दिसता सुद्धा या सगळ्यामध्ये ही कॉम्पिटिशन मात्र आता हे करण्याचं ठरवलेलं आहे। पण त्यासाठी मात्र आता इकडे आपण पाहिलंय की ज्या वेळेला इकडे डिमांड केलेली आहे की अर्णव तिला मदत करेल त्यावेळेला मात्र आता ती डिमांड उधळून लावलेली आहे ती म्हणजे सगळ्यांनीच। म्हणजे आता इकडे ज्या वेळेला सौदामिनी सांगायला लागते असं असेल तर स्पर्धेमधून बाहेर व्हायचं, स्पर्धेच्या नियम आणि अटी आता लागू झाल्याशिवाय हे होणार नाहीये। यावरती ईश्वरीने मात्र आता आपण पाहिलंय की दटून सांगितलंय काहीही झालं तरी मी एकटी ही कॉम्पिटिशन जिंकणार मला दिसत नसलं तरी सुद्धा। यावरती मात्र आता जजेसला काही बोलता येत नाहीये आणि त्यानंतर जजेसनी ईश्वरीला दिसत नसताना सुद्धा हे सगळं करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी या सगळ्यामध्ये जेवण करायला इकडे आता पुन्हा कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा कॉम्पिटिशन सुरू झाल्यावरती मात्र आता ईश्वरी तिचं काम करते आहे। पण त्याच वेळेला मात्र आता नम्रता विचार करते आता तर इशूला काहीच दिसत नाहीये, आता तिचं सगळं खराब मी करणार आहे। इकडे ईश्वरी मात्र आता एकदा देवाचं नामस्मरण करते, डोळे बंद करते आणि डोळे बंद करून आता ती इकडे विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता बटाटे वडे करणार म्हणजे करणार आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल। आणि त्याच्यातच आपण पाहिले की ईश्वरीला मात्र आता इकडे बेसन मिळालेलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र आता सत्तूचं पीठ म्हणजे ॲक्च्युली बेसन सारखंच असतं पण बेसन हे न भाजलेल्या डाळीला कुटून केलेलं असतं तर सत्तूचं पीठ हे चणा डाळ भाजून केलेलं असतं आणि त्यामुळे त्याला तेवढं बाइंडिंग नसतं। म्हणजे साध्या बेसनच्या पिठाला जे बाइंडिंग असतं बटाटे वड्याला ते बाइंडिंग आता या ह्याला नसल्या कारणाने ईश्वरी डोकं चालवते आणि ती सत्तूचं पीठ आता थोडं घट्टसर मळून घेते आणि त्यानंतर ती आता वेगळ्या वेगळ्या स्टाईलचा खस्ता बटाटा वडा करायचा विचार करते आणि त्याच वेळेला ती विचार करायला लागते की ठीक आहे नसेल माझ्याकडे सामान पण काय झालं मी या सगळ्यामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्या सामानातून मात्र आता हे सगळं करेन। झालं ईश्वरीने मात्र आता इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे, तिकडे आता खस्ता बटाटा वडा करण्यासाठी तिने ताबडतोब मात्र आता पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ मळून घेतल्यावरती मात्र आता ती इकडे तिकडे पाहते, तिला असं वाटते की नम्रता या सगळ्यामध्ये कुठेतरी काहीतरी तिला आता सांगेल कारण तिने नम्रताच्या कानामध्ये हळूच सांगितलेलं असतं की ताई तू मला या सगळ्यामध्ये मात्र आता फक्त तेलाच्या वेळे इकडे जाईन ना त्यावेळेला मात्र आता फक्त ईश्वरी किंवा असं एक चमचा वाजवशील ना तर मला कळेल की तेलाच्या इथे मी बरोबर आहे नाही आहे। यावरती नम्रता म्हणते हां माझं लक्ष असेल तर मी तुला नक्की सांगेन पण मी सांगू शकत नाहीये किंवा मी तुला कन्फर्मली बोलू शकत नाहीये की मी आता हे सगळं करेनच म्हणून। इथेच नम्रताची आगावगिरी दिसलेली आहे आणि इथेच नम्रता या सगळ्यामध्ये किती ईश्वरीला कशी मदत करणार हे सुद्धा कळालेलं आहे। पण त्याच वेळेला ईश्वरी विचार करते ठीक आहे मी माझ्या कर्मांनी इथपर्यंत आलेली आहे, इथून पुढे जाणार। सगळेजण कॉम्पिटिशन बघतायत, अर्णवचा मात्र आता जीवाचा थरकाप उडालेला आहे। अर्णवला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आता आपण काय करायचंय, तो विचार करतोय, तो मध्येच आता तेलाच्या बाजूला ईश्वरी गेली की बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा मात्र हे सगळं कठीण होते। अर्णवला पाहत नाहीये
जाऊ दे, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकलो तर नाही जिंकलो, काही हरकत नाहीये, पण या सगळ्यामध्ये ईश्वरीला मात्र आता काहीच झालं नाही पाहिजे असं त्याच्या डोक्यामध्ये विषय चालू आहे. बरं, हे सगळं होत असताना फायनल इकडे सगळ्यांना मात्र आता तोपर्यंत बोलवण्यात आलेलं आहे. तुमचं जोपर्यंत काम आहे तो थांबा. पण या सगळ्यामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की आता नम्रताला असं वाटते की ईश्वरीला काहीच दिसत नाहीये, म्हणून नम्रताने मात्र आता ईश्वरीच्या या बटाट्याच्या वड्याच्या मध्ये मात्र तिने मुद्दामच मीठ टाकण्याचा प्रयत्न केलाय, जो ईश्वरीने पकडलेला आहे. म्हणजे ईश्वरी त्यावेळेला नम्रताला काहीच बोलली नाही, पण तिने पाहिलंय की नमुताई तर आपल्याला मदत करण्याच्या ऐवजी ती तर आपल्याला या सगळ्यामध्ये मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करते. आणि हे ज्या वेळेला मात्र आता तिला समजलंय आणि त्यावेळेला ती आता इतकी रागाने पेटून उठलेली आहे. आणि त्यानंतर मग ती आता इकडे विचार करते की नाही, असं का केलं असेल बरं नमुताईने, म्हणजे आता तिला काही कळायलाच मार्ग नाही. आणि मग ती बॅक ऑफ द माइंड विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये मात्र आता मी म्हणजे तसा विचार केला तर माझे डोळे झोंबण्याचं पण तसं काही कारणच नाहीये. अचानकपणे हे सगळं होतंय, काय झालं असेल. आणि त्याच वेळेला कॉम्पिटिशन आटपलेली आहे आणि आता कॉम्पिटिशन आटपल्यावरती सगळ्यांना बोलवण्यात आलंय. सगळ्यांना बोलवल्यावरती मात्र आता इकडे जजेसने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे ईश्वरीसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले, कारण डोळ्यावरती कोणत्याही प्रकारचा आघात झालेला हा मात्र चांगला नाहीये. आणि म्हणून आता ईश्वरीसाठी खास कॉम्पिटिशन झाल्यानंतर मात्र आता बोलवण्यात आलेले आहेत डॉक्टर आणि ईश्वरीला मात्र डॉक्टरांकडे जायला सांगितलंय. बरं, तोपर्यंत नम्रता खूप खुश आहे आणि तिला असं वाटते की मीच आता ही कॉम्पिटिशन जिंकणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये मात्र आता मला कुणी तोडच देऊ शकत नाहीये. आणि त्यानंतर ती आकाशला सांगते, आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता सात्विका फॅशनला चांगलाच टफ फाईट द्यायची आहे आणि टफ फाईट देत आता आपण जिंकायचं. यावरती आकाश मात्र उदास आहे आणि तो आता विचार करतोय, तू असा का विचार करतेस. खरं तर ईश्वरीने किती मेहनत केलेली आहे आणि ईश्वरीने या सगळ्यामध्ये इतकं सगळं होऊन सुद्धा आता मात्र कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी जे स्पिरिट ठेवले ना, ते स्पिरिट अगदी वाखाणण्याजोगं आहे. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, म्हणजे काय, माझं स्पिरिट नाहीये का. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता जजेस सांगायला लागतात, खरं तर या कॉम्पिटिशनचे विनर आणि आता या कॉम्पिटिशनमध्ये असलेले जे कुणी हे आहेत ते शोधण्याच्या पेक्षा एक गोष्ट मला आता आम्हाला जास्त हे वाटते ते म्हणजे ईश्वरीचं ॲप्रिसिएशन. पण या सगळ्याचा कोणताही परिणाम आता इकडे होणार नाही, तो म्हणजे स्वतः या कॉम्पिटिशनवरती. कारण त्यांचा निर्णय होता, त्यांना दिसत नाही तरी सुद्धा त्यांनी हे करायचं. त्या कारणासाठी टाळ्या वाजवून त्यांचं आता तुम्ही करेज वाढवा असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ईश्वरीची डिश तयार झाली आणि ती देण्यासाठी अर्णव तिकडे देत आहे. अर्णव ज्या वेळेला ईश्वरीची डिश देते, ईश्वरी तरी सुद्धा जितकं सजावट करता येईल तितकी सजावट करून आता सजावट करत करत ती पूर्ण करते. फायनल वेळेमध्ये ईश्वरीची सजावट झालेली आहे आणि आता डिश मागवण्यात आली. डिश मागवण्यात आल्यावरती मात्र आता सगळेच जण इकडे जे काही तो खस्ता बटाटेवडा बनलेला आहे त्याचं आता इतकं भरभरून कौतुक करतात प्रेक्षकांनो की आता पहिल्यांदाच इकडे आता जे जजेस टेस्ट करतात तर हे पीठवरचं कसलंय, साध्या बेसनचं आवरणच नाहीये, तर हे आता युनिक पद्धत वापरून सत्तूचं हे केलंय. आणि सगळेच जण मात्र टाळ्यांच्या कडकडाटामध्ये ईश्वरीच्या वडापावला 100 आउट ऑफ 100 मार्क देऊन मोकळे होतात आणि ईश्वरी कॉम्पिटिशन जिंकलेली. मात्र आता ईश्वरीने या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन उरकल्यानंतर नम्रताच्या इथे आलेली आहे आणि नम्रताच्या एक थोबाडीत दिले, ताई का मला तू या सगळ्यामध्ये मीठ टाकून हरवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि का तू या सगळ्यामध्ये माझे डोळे खराब केलेस. कॉम्पिटिशन तुझ्या माझ्या दोघींच्या मध्ये असती ना तर मी स्वतःहून या कॉम्पिटिशनमध्ये माघार घेतली असती. इतकंच नाहीये तर स्वतःहून हारून आता मी या कॉम्पिटिशनमध्ये तुला जिंकू दिलं असतं. पण कॉम्पिटिशन सात्विका फॅशनची होती ना, मग जर का कॉम्पिटिशन सात्विका फॅशनची होती तर तू या सगळ्यामध्ये असं का वागलीस असं म्हणत तिने आता चांगलाच तिला फटकारा दिलाय. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या समोर नुसतंच बोललेली नाहीये तर तिचं थोबाड पण फोडून टाकलेलं आहे. सगळ्यांच्या समोर आता गोष्ट आली आणि नम्रता मात्र
मात्र आता चांगलीच हादरले. बरं, इतकं होऊन सुद्धा आता ईश्वरीने सात्विका फॅशनला जिंकवलंय. सात्विका फॅशनला जिंकवून आता ईश्वरी कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. इथूनच मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक सुरू झालाय, कारण नम्रता एक्सपोज झाले. आत्तापर्यंत दडून दडून जे काम नम्रता करत होती ते काम मात्र आता इकडे उघडपणे होणार आहे. सगळं काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात कळणार.